नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग. आज आपण चाललोय पालघरला आणि बघूया काय काय मजा येते. मागच्या अलिबागला जे मित्र होते माझ्यासोबत त्यांच्यासोबतच मी चाललोय आणि भेटूया सगळ्यांना आणि तुम्हाला तिकडचं निसर्ग दाखवतो. खूप सुंदर असं निसर्ग आहे, तेही तुम्हाला बघायला भेटेल. चला मग भेटूया. The shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamps steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in the air, dreams take flight, but beware, beware. Graffiti tells tales on the subway line. Lost souls searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight, fighting for a moment under neon light. Corners hum with a jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. Truth raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings. Street symphonies when the corner sings. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवरती. तुम्ही बघू शकता, मला मी दाखवतो. कसं वाटतंय आतमध्ये? एक नंबर वाटतंय. निसर्ग वातावरण तुला एक नंबर, फुल सिनरी. हा सागर आहे आणि हा वैभव आहे. हाय. चला मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये फार्म हाऊस कसं आहे आणि स्विमिंग पूल कसं आहे. इथे आमची गाडी आहे. हा फार्म हाऊस आहे. इथे 2 स्विमिंग पूल आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं व्ह्यू आहे. फार्म हाऊस दाखवतो. The maze, let the story flow. Bare knuckle truth, raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings. Street symphonies when the corner sings. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in. हा फर्स्ट रूम आहे. सुंदर आहे. हा सेकंड रूम आहे. कसा वाटला तुम्हाला फार्म हाऊस आणि स्विमिंग पूल आणि निसर्ग? नक्की मला कमेंट करून सांगा. आता जस्ट आलं, थोडा आराम करणार आणि त्यानंतर आम्ही जेवायला जाऊ थोड्या वेळाने. अर्धे पब्लिक आमचे अटकलेत ट्रॅफिकमध्ये, तर त्यांना यायला टाईम आहे, तर त्यांचीच वाट बघते आणि ते आल्यावरती मग जेवायला जाऊ. चला.
वरना क्या तो क्या किया हमने त्यांच्या बायको मारताय त्याला क्या फिर बायकोने त्याला घरून काढलंय 2 करोडचं नुकसान झालं माझा घर पे आ गया मोदी करो अभी तक मैंने कुछ भी नहीं किया अभी तक किसी को इसका गवना हो गया बड़ा आदमी है 2-3 लड़की ऐसे म्हणून ते प्रपोज हे केले काय ब्लॉक केले काहीतरी फंडा अरे ते असंच कोणते तुला यूज करतो बाकी काय नाही रील पाठवायचं काम करतो बाकी काय नाही कर ना थांब दाखवतो तुला अरे उलटे झाले उलटा कर रहे ती पोरगी बोलते ना ती आई बोलते ना भाऊ विशाल आम्हाला ती पोरगी बोलत असं ना वेड्या बहिणीची वेडी बोललीस काय मधला डन 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 7 आया चल असं बोलायचं हो गया सात कोणता ते पण नाही पाहिजे आपण तुला हिंट दिलाय मी बाबा 250 करू आपण झोपायला आलाय का मग एन्जॉय करायला आलाय चक्का पण काय गेम आहे मला समजेल का मुंबई पासून उदयपूरला एअर इंडिया ते कोणी मिक्स करून खाली टाकलं पाणी तू केलं पण ते असं का केलं सिरियस झालं मग याचं थोडी भाई घेतला आपण सांगतोय खिडकी उन्मेष बघ ना उन्मेष नाही इट्स ओके आता आम्ही चाललोय फेरफटका मारायला इकडचं निसर्ग बघण्यासाठी नदी कुठे त्या साईडला आहे अच्छा इथे आहे का
ओके ओके. नदी इकडेच आहे बट इकडनं फिरून जायचं आहे. चला. तर पाऊस नाही पडला पाहिजे. पाऊस जर पडला तर मोबाईलही भिजणार आणि खूप प्रॉब्लेम होणार आहे. आम्ही इथे नदी आहे म्हणून आम्ही चाललोय बघायला. पोचलोय नदीजवळ. अरे तोच रस्ता होता बरोबर पाहिजे. तिथे आहे का रे? आहे तिथे सारखं उडी मारत मारत गेलाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. आता आम्ही रिटर्न चाललोय. खूप एन्जॉय केले आणि आता आपण आपल्या मित्रांना विचारूया की तुम्हाला कसं वाटलं फार्म हाऊस वगैरे. चला पहिले विचारूया आपण सुजलला. सुजल कसं वाटलं तुला? फार्म हाऊस तर चांगलं आहे, फक्त थोडेसे मच्छर जास्त. एक टेन्शन आहे इकडे काय म्हणजे स्विमिंग पूलचा क्लोरीन जास्त आहे. ओके ओके बरोबर बोलला बरोबर. दोन होतात ना. आपल्या अजून एक बंधू कसा वाटला फार्म हाऊस? त्यांच्याच व्हिडिओ फार्म हाऊस आहे. आपल्याला सफाई स्टेशन पासून 5 ते 10 किलोमीटर तुम्ही ऑटो घेऊ शकता. तसेच इथे चांगले स्विमिंग पूल आहे. पण आता तो पावसाने भिजलेला आहे. बॅडमिंटन खेळायला जागा चांगली आहे. रेस्टॉरंट पण एक छान आहे. जेवण चांगलं आहे. काय असं काही इश्यू नाही. ओके थँक्यू. अभिषेक तुला काय वाटतं याबद्दल? अजून आपला थोडा त्याच्यामध्ये अम्युनिटीज मध्ये थोडा हे केलं पाहिजे. बाकी एवढं चांगलं. ओके रोहित तुला काय वाटतं? फुल नाइट आउट फुल मोटेवला है आदमी. चला अन्ना कैसा लगा? एकदम बढ़िया फार्म हाउस है. लेकिन थोड़ा इसको सुधार खाना पड़ेगा. एक कुक इसको रखना है. वो आगे क्या बोलते हैं इसको टर्फ, उसको बनाना है. नीचे कॉन्क्रीट डाल के रखा है. थोड़ा रखो उसमें बरोबर. इथे ट्रफ आहे पण ते पाण्याने म्हणजे एकदम दलदल झाले त्यामुळे तिथे खेळू नाही शकत. त्यामुळे तो थोडा इश्यू है. और कुछ बोला अन्ना? नहीं बाकी एकदम बढ़िया. और हमारे बॉस कैसा लगा आपको? अरे एकदम बढ़िया भाई. ये तो डेस्टिनेशन ही अलग ही है. ओके अभी आप सब लोग खुश है तो हम भी खुश है. क्या बात है. चलो फिर इसी तरह से हम ब्लॉग एंड करते हैं. और भी पब्लिक है बट वो तयार हो रहे. एक मेंबर राहिले तुषार सर, त्यांना पण विचारूया कसं वाटलं फार्म हाऊस. काय वाटतं तुला फार्म हाऊस होतं कसं वाटलं? एकदम छान आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे आणि परत येण्याची इच्छा होईल. नाईस. बाकी जेवण वगैरे कसं वाटलं? म्हणजे स्टे वगैरे क्वालिटी ठीक होती. ओके. काही प्रॉब्लेम नाही.
ओके, अजून रोहित तुला काय बोलायचं? ठीक आहे. सगळ्यांचं आपण बोलून घेतलेलं आणि आता आम्ही लगेच नाश्ता करून इकडनं निघणार. पाऊस पडतो मागे आता डोंगर दिसणार नाही कारण की धुकं आलेत, ढग आले खाली आणि खूप मस्त फार्म हाऊस आहे. तुम्ही पण एकदा इकडे व्हिजिट करू शकता जर तुम्हाला ब्लॉग बघितल्यावरती तुम्हाला जर फार्म हाऊस आवडला असेल तर. आणि अशाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, एकदा तुम्ही चेक करा. आणि अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि अजून कुठे चांगलं प्लेस आहे किंवा तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि भेटूया असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.